हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव राजेशसिंह तांबोली, पुरण उपासना केंद्र. माझा अनुभव हा मी बापूवर कसं बापूंनी मला घेतलं त्याच्याबद्दल आहे. मी नेव्हीमध्ये ग्रोसरी कॅन्टीनमध्ये कामाला होतो. ग्रोसरी कॅन्टीनमध्ये कामाला असल्यानिमित्तानं मला कोणी काही सामान सांगायचं, ते सामान मी आपल्या माणसांना आणून द्यायचो. तसंच माझ्या कॅब ऑफिसमध्ये तिथे एक मॅडम होते, त्यांनी मला बापूंचा फोटो दिला आणि सांगितलं हे बापूंचं पूजा चालते, त्या पूजेला तू जा, पण ती पूजा उरणमध्ये कुठे चालते मला माहिती नाही. तिने पासपोर्ट साईज फोटो दिला आणि तो फोटो इन्व्हॉल्वमध्ये होता. मी तो इन्व्हॉल्व घेतला, तसाच खिच्यात टाकला. त्याच्याबरोबर माझे कॅन्टीनचे बिल होते सर्व, कोणी काही वस्तू सांगितल्या, मी तसेच ते घेतले. मी आलो, एक दोन वस्तूने 2 दिवस तो पॉकेटमध्ये खिचत होता, पण मी तो फोटो बघितला नाही, तो फोटो कोणाचा आहे. त्याच्यानंतर संध्या विरा पुरव म्हणून आपल्या उपासना केंद्रातल्या, उरण उपासना केंद्रातल्या होत्या, त्यांनी मला एक वस्तू सांगितलेली, तर मी त्यांना ती वस्तू द्यायला गेलो आणि बिल द्यायला गेलो. बिल देता देता माझ्या खिच्यातून ते सर्व चिठ्ठ्या बाहेर आल्या. त्याच्यात त्यांनी इन्व्हॉल्व बघितलं, हे इन्व्हॉल्व काय, इन्व्हॉल्व काय माहिती नाही बोललो, कारण 2 दिवस होतं, मी बघितलं पण नाही इन्व्हॉल्वमध्ये काय काय नाही. त्याच्यानंतर मी तो इन्व्हॉल्व त्याही घेतला आणि बोलतो मी बघू का, मी हा बघा ना. तिथपर्यंत मी माझे बिल चेक करत होतो, त्यांच्या वस्तूची प्राईस किती आहे ते. आणि ते देता येता त्यांनी इन्व्हॉल्वमधनं तो फोटो काढला आणि बघितला. त्यांनी विचारला हा फोटो तुला कोणी दिला, मी फोटो आहे त्याच्यामध्ये, तो हां. तो बोलते फोटो आहे, मी हां. तर त्यांनी बघितला, त्यांनी बोलते तुम्ही फोटो बघितलास का, तर मी बोललो नाही, तुम्ही फोटो नाही बघितला. तो ते हा आमच्या बापूंचा आहे, त्यांच्या घरात मी बापूंचा फोटो बघायचो, फक्त एवढेच तेच बापू म्हणून मला माहिती नव्हते. मी फोटो बघितला, म्हणलो ठीक आहे, तू काय रे, तू ते मला ती बोलली तुला उपासनेला यायचं आहे का, तर मी हो, तर आमची उपासना चालते दर शनिवारी, तू येशील का, तर मी हां येईन. मग पहिल्या शनिवारी आली, मी काहीतरी कारण सांगितलं, बिझी आहे किंवा हे, मी गेलो नाही. दुसऱ्या शनिवारी पण तेच सांगितलं, तिसऱ्या शनिवारी पण मी तेच सांगितलं. कारण का ॲक्च्युली मी देवाला मानत होतो, पण मानवरूपी देव असलेल्या मानाला माणूस जरा शंका घेतो, त्या कारणाने ते म्हणलं ठीक आहे. तिसरा शनिवार झाला, त्याच्यानंतर तो शनिवार झाला, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार गेला. गुरुवारी मला ताप भरला, भरपूर प्रमाणात ताप भरला, मी अंगावरती काढला. त्याच्यानंतर शुक्रवारी पण तो ताप मला भरपूर अंगावरती आला, मी तो हे केला, जाऊ दे. आणि शनिवारी माझी अशी कंडिशन झाली की मला उभं राहता येत नव्हतं. तो बोललो चला आता आपल्याकडे पैसे पण नाही आहेत, आपण काय करायचं. मी तिथे सरकारी दवाखाना म्हणून उरणला आहे, तिथे येऊन थांबलो. बोलत चला बोला आता आपण सरकारी दवाखान्यात जाऊ. तेवढ्याच संध्या विरा आल्या, त्या बोलतात आज तरी उपासनेला चल. मला 3 शनिवार तू मला सांगतोस का नाही बिझी आहे, हे नाही. आमची उपासना इथून 50 मीटर अंतरावरती आहे, तू उपासनेला चल. तिथूनच 50 मीटर अंतरावरती सरकारी दवाखाना होता. मी बोललो काय करू आता, सरकारी दवाखान्यात जाऊ का उपासनेला जाऊ. मी बोललो ठीक आहे. तिला बोलते, ती बोल चल तू उपासनेला चल, तू उपासनेला बस, तुला जर काही वाटलं तर तू उपासनेतून उठून जाऊ शकतोस. आमच्या तर उपासनेत असं काही नाही का उपासनेला पूर्ण अटेंड केली पाहिजे. मी बोललो नाही, बोलू मला ताप भरलाय. तिने चेक केला, तो ते हो तुला ताप भरलाय, पण तू उपासनेला थोडा वेळ बस. तर मी बोललो ठीक आहे. मी नाही बोलत नव्हते कधी, कारण का ती माझी छोटी बहीण होती, मी कधीच तिला नाही बोलत नव्हतं कुठल्या गोष्टीला. मग ठीक आहे, मी उपासनेला गेलो, उपासनेला बसलो. उपासनेला बापूंच्या फोटोला, तसबिरीला धूप ओवाळलं आणि तोच धूप पूर्ण उपासनेत फिरवलं. आणि तो धूप जसं उपासनेत फिरवलं तसं ते माझ्या डोळ्यात झोंबायला लागलं. का माहिती ना, पूर्ण डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी रुमाल काढला, डोळ्यातून पुसतो. बाजूला वैभवसिंह पुरव बसलेलं, त्यांनी मला उपासनेचा पुस्तक दिला आणि सांगितलं, पण पुस्तकात मला काहीच दिसत नव्हतं. का माहिती नाही, काहीच नाही. वैभवसिंह स्वतः पान उलटायचे, काय बाबा हा इथे चालू आहे, हा इथे चालू आहे. मी उपासना झाली, पूर्ण मी डोळे पुसत उपासना काढली. जेव्हा मी बापूंच्या फोटोला पाया पडायला गेलो, अक्षरशः सांगतो मला माझ्या वडिलांचा, वारलेल्या वडिलांचा फोटो बापूंच्या फोटोमध्ये दिसत होता. मी बोला असं कसं होऊ शकते, बाबांचा फोटो इथे कसा. ठीक आहे. मी थोडं पुढे गेलो, परत पाठी फिरलो, परत बघतो, परत मला बाबांचाच फोटो दिसतो. अरे असं कसा. मी प्रसाद घेतला, उदी लावली, प्रसाद घेतला आणि खाली गेलो. खाली जाऊन उभा राहिलो, संध्यावीरांची वाट बघत बसलो. संध्यावीरा आल्या, त्यांनी माझ्या पहिल्या गाल्याला हात लावला, डोक्याला हात लावला. काय रे तुला ताप होता ना, मी हो. म्हणून मी पण चेक करायला गेलो, अंग पूर्ण थंडगार, मला काहीच समजत नाही. तिचं फक्त एकच शब्द होता, हेच आमचे बापू.
त्यावेळीपासून मी बापू परिवारात आलो आणि बापू वेडा झालो, अक्षरशः बापू वेडा झालो. आणि हे सर्व फक्त आणि फक्त बापूच करू शकतो. एवढंच आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.